इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10वीच्या गणित भाग 2 मधील सराव संच 2.2 मधील उदाहरण नंबर 3, 4 आणि 5. चला मग पाहूया उदाहरण तिसरे. पण तिसरे, चौथे, पाचवे उदाहरण सोडवण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की आपण मागच्या काही उदाहरणांमध्ये पायथागोरसचे प्रमेय शिकलो. मग पायथागोरसचे प्रमेयाचे उपयोजन करत असताना ते आपण काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात शिकलो. जर लघुकोन आणि विशाल कोन आले तर पायथागोरसच्या प्रमेयाने इतर दोन बाजूंशी तिसऱ्या बाजूचा संबंध कसा ठरवला जातो हे आपण आज शिकणार आहोत. म्हणजेच आपल्याला तर माहितीच आहे की समजा हा काटकोन त्रिकोण आहे तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग जो असतो तो उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. परंतु लघुकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण अशा पद्धतीचे जर आकृत्या आल्या, या संदर्भात जर प्रश्नांची विचारणा झाली तर त्यांची सोडवणूक करण्यासाठी पायथागोरसच्या प्रमेयाचं आपल्याला उपयोग कशा पद्धतीने होईल हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. चला मग या लघुकोन आणि विशाल कोन त्रिकोणांची सूत्रे काय आहेत ती आपण पाहूया. समजा हा लघुकोन त्रिकोण आहे तर अशा वेळेस या लघुकोन त्रिकोणामध्ये हा C लघुकोन असेल. आता या ठिकाणी A वरून या बाजू BC वर लंब टाकलेला असेल आणि या ठिकाणी हा D बिंदू आपल्याला मिळेल. मग अशा वेळेस काय होईल, या काटकोन त्रिकोणाचा विचार गृहीत धरून ACB या लघुकोन त्रिकोणात त्याची कशी मदत होऊ शकते, तर या अशा वेळेस या C समोरील ही जी बाजू आहे AB, या ABचा वर्ग बरोबर, आता या ABच्या वर्गाच्या बरोबर दुसरी बाजू कशी मांडायची असते, तर AB वर्ग बरोबर BC वर्ग म्हणजे हा संपूर्ण पाया अधिक ही दुसरी बाजू AC वर्ग. झाल्या तिन्ही बाजू. लघुकोणासमोरील बाजूचा वर्ग बरोबर दुसरी बाजूचा वर्ग अधिक तिसरी बाजूचा वर्ग वजा 2BC या BC ची दुप्पट गुणिले DC. म्हणजे या लंब टाकल्यानंतर हा जो एक खंड आहे हा DC. पुन्हा लक्षात घ्या, AB चा वर्ग बरोबर BC वर्ग अधिक AC वर्ग वजा 2BC गुणिले DC. हे सूत्र लघुकोन त्रिकोणाच्या संदर्भात आहे. आणि विशाल कोन त्रिकोण समजून घ्या, हा एक काटकोन त्रिकोण आहे. याच्यात पुन्हा असा एक विशाल कोन या ठिकाणी तयार झालेला आहे. समजा याचं नाव आहे ABCD. तर ह्या विशाल कोन त्रिकोणाचा विचार कसा होईल. ACB हा विशाल कोन त्रिकोण आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण या काटकोन त्रिकोणाचा तर हे करून घेऊ सोडवणूक. पण या विशाल कोन त्रिकोणात त्याची काय मदत होईल, तर या विशाल कोनाच्या समोरील बाजू AB वर्ग बरोबर या AB वर्गाच्या बरोबर काय असेल, तर BC वर्ग. हा बघा, ही BC वर्ग एवढी अधिक AC वर्ग. ही पहिली बाजू झाली, तिच्या बरोबर काय होईल, दुसरी बाजू अधिक तिसऱ्या बाजू दोघांचे वर्ग अधिक 2BC गुणिले CD. 2BC गुणिले CD. फक्त वरती काय होते, इथे वजाबाकी होती आणि विशाल कोन मध्ये बेरीज होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या दोन सूत्रांवरून आपल्याला सराव संच 2.2 मधील उदाहरणं सोडवायची आहेत. चला मग पाहूया उदाहरण तिसरे. तर मित्रांनो, तिसरं जे उदाहरण आहे, आकृतीमध्ये रेख PS ही त्रिकोण PQR ची मध्यगा आहे. ही बघा
पी एस ही या त्रिकोण पी क्यू आरची मध्यगा आहे. मध्यगा म्हणजे काय की अशी रेख की जिच्यामुळे या बाजूचे दोन समान भाग होतात. क्यू एस आणि एस आर ही मध्यगा आहे. आणि पी टी लंब क्यू आर, हा बघा, हा पी टी जो आहे तो या क्यू आरवर लंब आहे. लंब म्हणजे काय की या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतोय. तर आपल्याला सिद्ध करायचंय, पहिलं काय सिद्ध करायचंय, पी आर वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक क्यू आर गुणिले एस टी अधिक कंसात क्यू आर छेद 2 कंसाचा वर्ग. आणि दुसरा आहे पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी अधिक कंसात क्यू आर छेद 2 कंसाचा वर्ग. बघा मित्रांनो, बऱ्याच वेळा सिद्ध करा हा प्रश्न आला की आपण लगेच घाबरायला लागतो, जीव घाबरायला लागतो. परंतु घाबरायची काहीच गरज नसते. लहानपणी तुम्ही एक खेळ खेळले असणार, घरापर्यंत पोहोचण्याचा एक नागमोडी एक रस्ता असतो. आपल्याला एका टोकावरून आपल्या प्रवासाची सुरुवात करायची असते आणि त्या घरापर्यंत पोहोचायचं असतं. असं एक चित्र असतं. मग बरेच आमचे मित्र काय करायचे की इथून सुरुवात न करता घरापासून सुरुवात करायची आणि मग तो जो योग्य रस्ता असेल तो शोधायचे. तोच फॉर्म्युला आपण इथं वापरूया. म्हणजे कसं की आपल्याला ह्या ज्या गोष्टी सिद्ध करायच्या आहेत, इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणता रस्ता योग्य राहील. सर्वप्रथम आपण काय करू, या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत. हा बघा पी एस आर हा एक विशाल कोन दिसतोय आणि पी एस क्यू हा लघुकोन दिसतोय. आणि जस्ट आताच आपण लघुकोन आणि विशाल कोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण विशाल कोन त्रिकोण या संदर्भातील सूत्रांचा अभ्यास केलेला आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन करत असताना आपण त्यांचा कसा वापर करू शकतो हे शिकलेलो आहोत. तर सर्वप्रथम आपण जे पाहिलं ते आपण लिहून घेऊ. आपल्याला जे दिलेलं आहे की त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एस ही मध्यगा आहे. आता मध्यगा आहे म्हणून काय झालं मग, तर क्यू एस आणि एस आर हे दोन समान भाग झाले. म्हणजेच काय, म्हणून क्यू एस बरोबर एस आर. आता क्यू एस आणि एस आर हे समान आहेत. समान आहेत म्हणजे काय, क्यू आरच्या निम्मे आहेत. क्यू आरच्या निम्मे एस आर आहे किंवा क्यू आरच्या निम्मे क्यू एस आहे. निम्मे म्हणजे काय, छेद 2, क्यू आर छेद 2. क्यू आरच्या निम्मे एस आर आणि क्यू एस आहे, असा त्याचा अर्थ झाला. तर याला आपण विधान क्रमांक 1 देऊया. हे का देणार आहोत आपण, कारण आपल्याला सिद्ध करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला क्यू आर विचारलेला आहे सिद्धतेमधून, म्हणून आपण क्यू आर हे या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. क्यू आर एस आर आणि क्यू एस चा अर्थ क्यू आरच्या संदर्भात काय आहे तो आपण काढून घेतलेला आहे. कारण आपल्याला इथं क्यू एस विचारलेलं नाहीये किंवा एस आर पण विचारलेलं नाही, म्हणून त्यांची मदत आपल्याला क्यू आर साठी कशी होईल ते आपण बघितलेलं आहे. आता ते झाल्यानंतर सर्वप्रथम आपण विशाल कोनच्या संदर्भात सोडवणूक करू. त्रिकोण पी एस आर हा विशाल कोन आहे, विशाल कोन त्रिकोण आहे. आता विशाल कोन त्रिकोण म्हटला म्हणजे मग ते सूत्र कोणतं असेल, मग याच्या समोरील बाजू कोणती आहे, पी आर. म्हणून पी आर वर्ग बरोबर ह्या बाजूच्या वर्गाच्या बरोबर काय राहील, दुसऱ्या आणि तिसऱ्या बाजूंचे वर्ग. म्हणजेच काय की पी एस चा वर्ग अधिक एस आर चा वर्ग, पी एस चा वर्ग अधिक एस आर चा वर्ग अधिक 2 एस आर गुणिले एस टी. मध्यकेची पण गरज असते ना आपल्याला. 2 एस आर गुणिले एस टी. ठीक आहे. आता हे मांडणी झाल्यानंतर आपल्याला सिद्धतेमध्ये बघा पी आर वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक या ठिकाणी क्यू आर आलेला आहे, पण आपल्या सूत्रात तर एस आर आहे. मग आपण एस आर म्हणजेच काय, क्यू आर छेद 2. मग आपण एस आरच्या जागेवर क्यू आर छेद 2 लिहूया. आणि ते कसं होईल मग ती मांडणी बघा बरं. म्हणून पी आर वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक
एस आर म्हणजेच काय? एस आर म्हणजेच क्यू आर छेद 2. क्यू आर छेद 2 कंसाचा वर्ग अधिक 2 एस आर. आता एस आर म्हणजे पुन्हा एस आर म्हणजे क्यू आर छेद 2. 2 गुणिले क्यू आर छेद 2 गुणिले एस टी. आता बघा मग, हा 2 गेला, हा 2 गेला, बे एक बे, बे एक बे. या क्यू आर छेद 2 कंसाच्या वर्गाला शेवटी घेऊ आपण, सिद्धतेमध्ये त्याला शेवटी नेलेलं आहे. आणि हा गुणिले एस टी, आपण क्यू आर गुणिले एस टी याला थोडा अडीकडे घेऊ. म्हणजे आपली रचना सिद्ध होते आहे बघा. म्हणून पी आर वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर छेद 2 कंसाचा वर्ग. झाली सिद्धता आपली. जे आपल्याला पहिल्यांदा सिद्ध करायला लावलं होतं ते सिद्ध झालेलं आहे. आता बघा, हे का लिहिलं आपण या ठिकाणी मेन्शन करायला विसरलो. 1 वरून हे सिद्ध झालंय. याला चौकट करू आणि इथं लिहू की हे सिद्ध झाले. आता दुसरी सिद्धता आपण या ठिकाणी बाजूला लिहूया. बिलकुल सेम याच प्रकारे आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी लघुकोन त्रिकोणचा विचार करावा लागेल. लघुकोन त्रिकोणचा विचार करत असताना लघुकोन त्रिकोण पी एस क्यू, त्रिकोण पी एस क्यू हा लघुकोन त्रिकोण आहे. किंवा तुम्ही असं देखील म्हणू शकता कोन पी एस क्यू हा लघुकोन आहे. इथं तुम्ही असं म्हणू शकता कोन पी एस आर हा लघुकोन विशाल कोन आहे. त्रिकोण नाही बी म्हटलं तरी चालणार आहे. तर बघा, लघुकोन आणि विशाल कोन म्हटल्यानंतर तो त्रिकोण आपण गृहीत धरू आणि त्यांचे सूत्र लिहू. पण शक्यतो या पद्धतीने गेलेलं बेटर. आता लघुकोन संदर्भातील सूत्र आपण काय बघितलं होतं, तर ते सूत्र असं होतं की कोनासमोरील जी बाजू आहे तिचा वर्ग म्हणजेच काय, पी क्यू वर्ग बरोबर त्या बाजूचा वर्ग घेतल्यानंतर उरलेल्या दोन बाजूंचा वर्ग म्हणजे काय, पी एस वर्ग अधिक तिसरी बाजू कोणती आहे, क्यू एस वर्ग वजा वजा काय होतं मग 2 ही बाजू क्यू एस गुणिले मध्यगेची मदत घेऊन जो लघुकोन करणारी बाजू आहे तिथपर्यंतचा भाग एस टी किंवा टी एस. आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला बघा या ठिकाणी पी क्यू पी एस क्यू एस विचारलेला नाहीये. मग क्यू एस च्या जागेवर आपल्याला क्यू आर हवा आहे. मग क्यू एस च्या जागेवर क्यू आर छेद 2 आपण लिहूया बघा. म्हणून पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक क्यू एस म्हणजे काय मग क्यू आर छेद 2 क्यू आर छेद 2 कंसाचा वर्ग वजा 2 पुन्हा क्यू एस च्या जागेवर क्यू आर छेद 2 लिहू. क्यू आर छेद 2 गुणिले एस टी. हे आपण का लिहिलंय 1 वरून, विधान 1 वरून. आता या ठिकाणी 2 गेला 2 गेला. जे राहिलेलं आहे त्याची आपण व्यवस्थित मांडणी करून घेऊ. बघा झालेली आहे सिद्धता आपली. पी एस वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी, पी एस वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर छेद 2 चा वर्ग अधिक क्यू आर छेद 2 चा वर्ग सिद्ध झालं. फक्त त्याला मांडताना आपण पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर छेद 2 कंसाचा वर्ग हे काय झालं मग सिद्ध झाले. हे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने तिसरं उदाहरण सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो,
आता पाहूया आपण चौथं उदाहरण. तत्पूर्वी मी आपणास विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. चला पाहूया चौथं उदाहरण. तर चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि विचारलं आहे की आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या बाजू BCचा बिंदू M हा मध्यबिंदू आहे. हा बघा, हा M या BCचा मध्यबिंदू आहे. म्हणजेच BM आणि MC हे दोन समान भाग त्याचे होत आहेत. जर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 290 सेंटीमीटर, तर AM बरोबर 8. हे बघा, AMचं माप आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर आपल्याला BC काढायचं आहे. बघा मग मध्य काय आहे, दोन बाजू आहेत, त्यांची मापं दिलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला अपोलोनियसच्या प्रमेयाची मदत होणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ की त्रिकोण ABC मध्ये बिंदू M हा बाजू BCचा मध्यबिंदू आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी अपोलोनियसचं प्रमेय वापरू. तत्पूर्वी आपल्याला ही एक गोष्ट दिलेली आहे. दुसरी काय गोष्ट दिलेली आहे की AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 290 सेंटीमीटर. हे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आता अपोलोनियसच्या प्रमेयानुसार मांडणी कशी होईल. इथं आपण लिहू अपोलोनियसच्या प्रमेयानुसार काय होईल. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार तर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2AM वर्ग अधिक 2 BM वर्ग. BM वर्ग किंवा MC वर्ग, कारण की दोघे भाग समान आहेत. मग तुम्ही BM वर्ग किंवा MC वर्ग कोणताही घेऊ शकता. चला मग मांडणी करूया. AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2AM वर्ग अधिक 2 BM वर्ग. हे झालं अपोलोनियसचं प्रमेयाची मांडणी. आता आपल्याला AB वर्ग अधिक AC वर्ग रेडीमेड 290 दिलेला आहे, म्हणून AB वर्ग अधिक AC वर्ग आपण 290 लिहूया. आता AM चं माप पण आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणून 2 गुणिले 8चा वर्ग. AM वर्ग म्हणजे 8चा वर्ग, AM चं माप 8 आहे म्हणून, अधिक 2 BM मात्र आपल्याला दिलेलं नाही. चला 290 जसाच्या तसा लिहायचा. इथं काय करता येईल मग, इथं 8चा वर्ग पहिले काढून घेता येईल, त्यांचा गुणाकार करून घेता येईल. म्हणून 290 बरोबर 2 गुणिले 8चा वर्ग आहे 64 अधिक 2 BM वर्ग. पुढे काय करता येईल, यांचा गुणाकार. 290 बरोबर 64 गुणिले 2 झाले 128 अधिक 2 BM वर्ग. पुढे काय करता येईल, 128चं पक्षांतर 290 कडे आणि दोघांची वजाबाकी होईल. 128 धन आहे, इकडे आला तर ऋण होईल. म्हणून 290 वजा 128 बरोबर इकडे उरला फक्त 2 BM वर्ग. 290 मधून 128 गेले, 290 वजा 128, 10 मधून 8 गेले 2, 9 मधून गेले 6, 4 2 गेले 2, सॉरी 2 1 गेला 1, 162. ओके, 162 होत आहेत. 162 बरोबर 2 BM वर्ग. आता काय करता येईल, या 2चं पक्षांतर पुन्हा, हा 2 इथं गुंतो आहे, इकडे आला तर तो भागेल. बाकीचं उदाहरण बाजूला लिहूया. 162/2 बरोबर इकडे उरला फक्त BM वर्ग. 162ला 2 ने जर भाग दिला तर बे 1 बे 8 16 बे 1 बे 81. 81 बरोबर BM वर्ग. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घ्यायची. BM वर्गाचं वर्गमूळ आहे BM आणि 81चं वर्गमूळ आहे 9. BMचं माप निघालं 9, पण आपल्याला विचारलं काय, BC विचारलाय. तर BC म्हणजे काय,
BM अधिक BM, कारण BM आणि MC हे समान आहेत ही मध्यगा असल्यामुळे. BMचं माप जेवढं असेल त्याच्या दुप्पट BCचं माप असेल. BC बरोबर 2 BM आणि म्हणून BC बरोबर 2 गुणिले BMचं माप काढलंय आपण 9 आणि म्हणून BC बरोबर 9 दुने 18 सेंटीमीटर. बघा या ठिकाणी आपल्याला एकक दिलेलं आहे सेंटीमीटर, ते लिहायला विसरायचं नाही. BC बरोबर 18 सेंटीमीटर हे आपण या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं चौथं उदाहरण. पाचव्या उदाहरणाकडे जाण्यापूर्वी मी आपल्याला पुन्हा रिक्वेस्ट करेल की चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, पाचवं जे उदाहरण आहे याच्यामध्ये एक आपल्याला आयताची आकृती दिलेली आहे आणि प्रश्न आहे की आकृतीमध्ये दाखविल्यानुसार T हा बिंदू आयत PQRS च्या अंतर्भागात आहे, तर सिद्ध करा TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TP वर्ग अधिक TR वर्ग. ही आपल्याला सिद्धता करायची आहे. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे ATB असा रेख काढून घ्यायचा आहे आपल्याला. ATB हा रेख काढला. बघा मग आकृतीचं निरीक्षण करू. त्यांनी म्हटलं की PQRS हा एक आयत आहे. इथं T हा अंतर्भागामध्ये एक बिंदू आहे आणि या बिंदूला छेदून जाणारी AB अशी एक रेख या ठिकाणी काढली तर या आयतामध्ये दोन भाग होत आहेत आणि APQB हा एक आयत तयार होतोय आणि ASRB हा एक दुसरा आयत तयार होतोय. मग आपण इथं तसं मेन्शन करून घेऊया. इथं लिहू की चौकोन PQRS हा आयत आहे. आयत आहे म्हणून काय असतं की आयताच्या समोरासमोरील बाजू या एकमेकींना समांतर असतात आणि त्या पद्धतीने मग PQ समांतर AB समांतर SR, म्हणून PQ समांतर बाजू AB समांतर बाजू SR. या तिघी बाजू PQ ला AB समांतर आहे, AB ला SR समांतर आहे, म्हणजे या तिघी बाजू एकमेकींना समांतर आहेत. आता या ठिकाणी आपण जे मगाशी बोललो की चौकोन APQB किंवा PQBA, APQB हा सुद्धा काय आहे? आयत आहे. व दुसरा एक चौकोन ASRB, चौकोन ASRB हा सुद्धा काय आहे? आयत आहे. आणि हे आयत असल्यामुळे PA एकरूप QB किंवा PA समांतर QB किंवा PA बरोबर QB, म्हणून PA बरोबर QB व AS बरोबर BR, AS बरोबर BR. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणूया, किंवा याला आपण 2 आणि याला 1 म्हणूया. 1 आणि 2, कारण की यांची आपल्याला पुढे गरज लागणार आहे. आता हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयाची मदत होऊ शकते. बघा या ठिकाणी PTA, AST, TRB आणि BTQ हे या ठिकाणी काटकोन त्रिकोण आपल्याला मिळत आहेत. हा एक काटकोन त्रिकोण आहे, हा एक काटकोन त्रिकोण आहे, हा आहे, हा आहे, असे 4 काटकोन त्रिकोण या ठिकाणी मिळत आहेत. तर प्रत्येक काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार रचना लिहून घेऊ. सर्वप्रथम PAT काटकोन त्रिकोण PAT मध्ये PT वर्ग बरोबर AT वर्ग अधिक PA वर्ग, हा कर्ण आहे. PT वर्ग बरोबर PA वर्ग अधिक AT वर्ग. हे आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार.
दुसरं काटकोन त्रिकोण ATS किंवा TAS. TAS मध्ये TS वर्ग बरोबर TA वर्ग अधिक AS वर्ग. TA वर्ग अधिक AS वर्ग. त्यानंतर काटकोन त्रिकोण TBR मध्ये काटकोन त्रिकोण TBR मध्ये TR वर्ग बरोबर BR वर्ग अधिक TB वर्ग. हे सुद्धा हे बघा पायथागोरसचे प्रमेयानुसार, हे सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. त्यानंतर काटकोन त्रिकोण TBQ मध्ये QT वर्ग बरोबर QB वर्ग अधिक TB वर्ग. हे सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता हे चारही त्रिकोणांच्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण मांडणी करून घेतलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, आपल्याला जी सिद्धता पाहिजे बघा, TS वर्ग अधिक TQ वर्ग ही एक बाजू आणि दुसरी बाजू TP वर्ग अधिक TR वर्ग. मग सर्वप्रथम आपण TS वर्ग आणि TQ वर्गची बेरीज करून घेऊ. हा बघा, हा TS वर्ग आणि हा TQ वर्ग यांची बेरीज करून घेऊया. प्रत्येक आता TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TS वर्ग म्हणजे काय, TA वर्ग अधिक AS वर्ग अधिक TQ वर्ग म्हणजे काय, QB वर्ग अधिक TB वर्ग. या ठिकाणी आपण काय केलं की त्यांच्या ज्या किमती आहेत त्या आपण त्यांच्या जागेवर लिहिल्या. त्याचबरोबर दुसरी बाजू कोणती हवी आपल्याला, TP वर्ग अधिक TR वर्ग. TP वर्ग अधिक TR वर्ग. आता TP वर्गची किंमत किती आहे, PA वर्ग अधिक AT वर्ग. अधिक TR वर्गची किंमत किती आहे, BR वर्ग अधिक TB वर्ग. चला आता ही बाजू आणि ही बाजू दोघी या बाजू आपल्याला बरोबर दाखवायच्या आहेत. म्हणून ही बाजू आणि ही बाजू बरोबर दाखवायची असेल तर त्यांच्या ह्या बाजू पण आपल्याला सारख्या दाखवाव्या लागतील. मग या सारख्या दाखवत असताना बघून घ्या, मग या ठिकाणी काय काय सारखं आहे, TB वर्ग सारखा आहे. त्यानंतर TA वर्ग सारखा आहे. फक्त आपल्याला AS वर्ग आणि QB वर्गच्या जागी PA वर्ग आणि BR वर्गची कुठे सिद्धता होते का ते आपण बघू. हे पहा, आपण या ठिकाणी PA बरोबर QB लिहिलेला आहे. म्हणून PA बरोबर QB ही पण एक बाजू बरोबर झाली. त्याचबरोबर AS बरोबर BR लिहिलेला आहे. मग AS बरोबर BR म्हणजेच काय झालं की ह्या दोघी बाजू कशा झाल्या, समान झाल्या. मग आपण तसं या ठिकाणी लिहून घेऊ की पुन्हा हे विधान आपण रिपीट करू, TP वर्ग अधिक TR वर्ग बरोबर, फक्त आपण काय केलं की PA बरोबर QB म्हटलेला आहे. मग या PAच्या जागेवर आपण हा QB लिहू. QB वर्ग अधिक AT वर्ग तर आहेच, AT वर्ग अधिक BR वर्ग. BR म्हणजे काय आहे, मग BR म्हणजे AS वर्ग अधिक TB वर्ग जसाच्या तसा आहेच. हे आपण विधान 1 व 2 वरून घेतलेलं आहे. म्हणजेच काय झालं बघा, मग याला आपण विधान 3 याला 4 देऊ आणि 3 व 4 वरून काय सिद्ध होत आहे की ही बाजू सेम आहे, ह्या बाजूच्या ह्या किमती ह्या बाजूच्या ह्या किमती सारख्या असल्यामुळे ही बाजू आणि ही बाजू देखील सारखी झाली हे सिद्ध होत आहे.
म्हणून 3 व 4 वरून काय सिद्ध झालं की ts वर्ग अधिक tq वर्ग बरोबर tp वर्ग अधिक tr वर्ग हे सिद्ध झाले. पुन्हा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो की ts वर्ग अधिक tq वर्गची ही किंमत आणि tp वर्ग अधिक tr वर्गची ही किंमत या सारख्या असल्यामुळे ts वर्ग अधिक tq वर्ग आणि tp वर्ग अधिक tr वर्ग हे सारखे आहेत हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा सिद्धतेचा प्रश्न होता तो आपण अतिशय सोप्या पद्धतीने सोडवला. या पद्धतीच्या प्रश्नांची अजिबात भीती घ्यायची नाही. मी पुन्हा एकदा आपल्याला रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.